बोपे ते पडदे लावा, पडदे लावा. मला बघायचंय. पडदे लावा. पडदे लावून कसं बघणार? पडदे उघडून बाहेरचं बघणार ना. मला शिकवता? लावतो 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 लावतो. काय सर, स्वतःच झालेला अपमान तुम्ही रिपीट करून बघण्यात काय मजा वाटते तुम्हाला? बोपे हे झालं माझा काल. हे गाढव माकड झालं माझा काल क्लायंट समोर. करेक्ट. कसं शक्य आहे? हार्ड ड्राईव्हचा गोळ मी स्वतः 10 वेळा चेक केलं होतं. कसं आहे ना सर, त्यावेळेला तुम्ही नर्वस होता. यू वॉज नर्वस. आणि त्यात तो क्लायंट त्या अनिकेतने आणलेला असल्यामुळे त्या अनिकेतला तुम्ही खाली खेचायला गेलात आणि त्यात स्वतःचीच असो. पण सर आता हे एवढं मोठं प्रोजेक्ट मिळालेलं आहे ना ऑलरेडी आपल्याला. मग आता कशाला विचार करताय? जाऊ दे ना. अरे आता एन्जॉय झाला तर झाला बोल. रात गई बात गई. कुठे गेले? सर 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 काय समजतो कोण रे तू स्वतःला? समर प्रताप जागीरदारशी बोलतोयस तू? माझ्याकडनं आजपर्यंत अशी एक तरी चूक झाली? एक झाली एक पण नाही. कोण कुठला तो माझा फडतोस एम्प्लॉई? तो मला शिकवतोय. सर एक्झॅक्टली ऍक्च्युअली परफेक्टली प्रिसाइजली तुम्हाला कसला त्रास होतोय? म्हणजे अनिकेतनी क्लायंट आणला त्याचा, की तुम्ही घोळ घातला त्याचा, की तुम्ही घोळ घातला तो मानसी मॅडमनी सावरून घेतला आणि त्यांनी बाजी मारली त्याचा? अरे आणि हे सगळं काहीही बोलू नकोस. मी सगळं मॅनेज केलंय. चिअर्स टू स्मार्टेस्ट कपल. म्हणजे आपण एकाने क्लायंटला आणलं तर दुसऱ्याने त्यांना खुश करून डील क्रॅक केलं. म्हणून बघा समर सरांना पण जे जमलं नाही ते आपण दोघांनी केलंय. सो चिअर्स. वा. हे पण म्हणू, मला अजूनही विश्वास नाही बसत आहे ग. समर सरांसारख्या माणसाकडून एवढी मोठी घोडचूक होणं नाही ग. म्हणजे एवढी महत्वाची मीटिंग, एवढं महत्वाचं प्रेझेंटेशन समर सरांसारखा माणूस असं कसं करू शकतो? नाही ग, इम्पॉसिबल. आणि ते असं नाही वागत. म्हणजे त्यांनी याआधी असं कधी केलंच नाहीये. असं कसं शक्य आहे? आणि मी जर तुला आता काहीतरी सांगितलं तर तुझा मूड ऑफ होणार नाही ना? मूड ऑफ काय होईल? बोल की. समर सरांच्या प्रेझेंटेशनची हार्ड डिस्क मी बदलली होती. काय? हार्ड ड्राईव्ह तू बदललीस? म्हणून तू हार्ड ड्राईव्ह बदललीस? म्हणू यार, तू का असं केलंस? का असं केलं सांग मला. मिस मानसी, एकदा जरा रिव्ह्यू करता? हो. तू बरी आहेस ना?
हा तुला कळतं का तू काय केलं? अगं त्या भोपेने पाहिलं असतं तर, तू माणूस म्हणून कसं तुला माहिती आहे ना काय झालं असतं ते. म्हणून नाही तू खूप खूप चुकीची वागलीस, तू खूप चुकीची वागलीस. तू हे नव्हतं करायला पाहिजे. तुला माहिती आहे ना समर सरांनी किती मेहनत घेतली होती या सगळ्याच्या मागे. म्हणून तू असं नाही करू शकत यार. मी केलं असतं तर तुम्हाला ओरडली असतीस की नाही, केवढं बोलली असतीस मला सांग आधी. तू असं का वागलीस सांग मला. झालं आता माझं ऐकशील? बोल. मला माहितीये तुला हा प्रश्न पडणार की मी हे सगळं का केलं. तेच तर विचारतोय ना. आणि ते माझ्याशी वाईट वागले म्हणून मी हे नाही केलंय. तसं असतं तर मग मी प्रेझेंटेशन दिलंच नसतं, नुसती जाऊन उभी राहिले असते. काम जाऊ नये असं मलाही वाटतं आणि पण बिन असूच शकत नाही. यामध्ये पण वगैरे असूच शकत नाही म्हणून तू चुकीचं वागलीस. आता मुद्दा एवढाच आहे की तू का असं वागलीस. समर सर काय चुकीचं वागले का तुझ्या बरोबर? त्यांचं काय चुकलं? ऍटिट्यूड, त्यांचा विचार. ते तोंडावर मोठ्या बाता मारतात ना, पण आपल्याबद्दल काय बोलतात हे मी स्वतःच्या कानांनी ऐकलंय. आणि म्हणजे समर सर भोपेला तुझ्याबद्दल जे काही सांगत होते ते सगळं मी ऐकलंय. तुला काय म्हणायचंय? माझ्यापेक्षा तू फडतूस अनिकेत सरस आहे. माझ्या समोर हे बोललायस, त्याच्यासमोर नको बोलूस. आता हाताखालची माणसं डोक्यावर बसतात. त्या क्लायंटकडे तू गेला होतास, हातापाया पडून तू त्याला घेऊन आलास आणि तुझं कौतुक करायचं सोडून हा नालायक माणूस तुझ्याबद्दल असं बोलूच कसं शकतो? आणि शांत. ते माझ्याबद्दल काही बोलले असते ना तर एक वेळ मला राग आला नसता, पण तुला कोणीही काही बोललेलं मी सहन करू शकत नाही. दुसरा एखादा असता तर तू क्लायंट आणलास म्हणून तुला डोक्यावर घेऊन नाचला असता. तो क्लायंट पण तुझं किती कौतुक करत होता. पण हा समर, तू ड्रायव्हर आहेस वगैरे, बाहेरच्या माणसाला हे सगळं सांगायची काय गरज होती? म्हणून तुला माहिती आहे ना मला ड्रायव्हर असल्याची कधीच लाज नाही वाटली, त्या कामाची कधी लाज नाही वाटली. आणि तू म्हणतेस ते बरोबर आहे, पण ज्या क्षणी मी त्यांना तुझ्याबद्दल बोलताना ऐकलं ना तेव्हाच ठरवलं आज या समरला तोंड घाशी पाडायचंच. बरोबर आहे, आपल्यामुळे कंपनीचं नुकसान होता नाही. आपल्यासारख्या अनेकांची घरं अवलंबून आहेत यावर. म्हणून मग मी प्रेझेंटेशन देऊन निदान काम जाणार नाही याची खबरदारी घेतली. म्हणून पण तू नाही बरोबर वागलीस यार. तुला भीती नाही वाटली? तो भोपे पाहिल, समर सर पाहतील, ऑफिस मधलं कोणीतरी पाहिल. तू का केलंस असं? आणि एकदा मी ठरवलं ना तुझ्यासाठी काहीतरी करायचं तर मग माझ्या मनात दुसरा कसलाही विचार येत नाही. मला सांग, तू आता माफ केलंयस ना मला? हलू नको, हलू नको. आय एम ऑल राईट. हलून हलून. भोपे ते कुणी केलं? सर, मानसी मॅडमचं नाव तुम्ही स्वतःच्या रक्ताने लिहिलंय. पेनात रक्त भरलंय शाई म्हणून. सर, मानसी मॅडमचं आणि माझं नाव तुम्ही एकाच रंगाने लिहिलंय. एवढ्या जवळ आहे मी. एकदम हृदयाजवळ. कुठे? हृदयात. 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 हृदय हृदय म्हणा. हृदय. गोप्या, माझ्याकडून हा घोळ होणं शक्यच नाहीये. माझ्याशिवाय केबिन मध्ये फक्त 3च माणसं होती. गरजू अनिकेत, माजुरडी मानसी, किलाचार भोपे. गरजू अनिकेत क्लायंटला घेऊन आला म्हणजे त्यानं एक केलं असण्याची काही शक्यताच नाही.
माजोरडी मानसी तिच्यात एवढी हिंमतच नाही. बघ राहिला कोण? सर केबिन मध्ये त्या 3 माणसांमध्ये मी होतो. म्हणजे तुम्हाला म्हणायचं काय? तुमचा अर्थ काय समजायचं? मी केलेलं मी. आणि बोल ना काहीतरी. माझं चुकलंय असं वाटतंय का तुला? नाही म्हणू, मुद्दा चूक किंवा बरोबरचा नाहीये. कसं सांगू तुला म्हणू, तू माझ्यासारखं वागतेस किंवा वागलीस. मी इम्पल्सिव्ह वागतो म्हणू, आणि मला याचं आश्चर्य वाटतं की तू माझ्यासारखं कसं काय वागलीस. आणि तू असा विचार करून बघ की हाच प्रकार जर उलटा घडला असता, म्हणजे मी त्या क्लायंटला कन्व्हिन्स केलं असतं आणि समर सरांना माझ्याविषयी वाईट साईड बोलताना तू ऐकलं असतंस, तर काय रिॲक्ट झाला असतास तू? एकतर मी आपल्या बॉसची अशी फजिती पाहूच नसतो शकलो शांतपणे उभं राहून. आणि असं काही झालं असतं तर इतक्या हुशारीनं डील परत मिळवणं एवढा हुशार मी नाहीच आहे. मला राहिला प्रश्न तुला कोणी बोलल्याचा, तर मला माहित नाही मी काय केलं असतं. मी वेडा वाकडा वागलो असतो एवढं नक्की. मला नंतर पश्चाताप झाला असता त्या गोष्टीचा, पण म्हणू तुला कोणी बोललं असतं तर त्या माणसाला मी सोडला नसता हे नक्की. मग ते समर सर जरी असते ना तरी. छान वाटलं मला ऐकून. पण आणि तशीच जर वेळ आली ना, तर एवढं लक्षात ठेव की तुझ्या मागे मी आहे, सासूबाई आहे, आणि आपल्यावर जबाबदारी आहे. बरं चल. तूच बोप्यात बोप्यात नो सर, नो आय एम नॉट केलं ते. सर. नाही हार्ड ड्राईव्हचा गोळ तू घातला. नाही सर, मी का केलंस? सर हार्ड ड्राईव्हचा गोळ का घातलास? नाही सर, मी घातलंच नाहीये घोळ. मग कोणी केला? का केलंस? का केलंस असा? सर बाबा सर, मी नाही सर, कोणाच्याही बोलण्यावरती विश्वास ठेवू नका ना सर. सर अनिकेत आणि माणसाने सुद्धा हा घोळ घातलेला असू शकतो. म्हणजे त्यांच्याकडे कारण तरी आहे, माझ्याकडे कारण पण नाहीये सर. अनिकेतकडे काय कारण आहे? अनिकेतचा तुम्ही वारंवार अपमान करत असता. मानसिककडे काय कारण आहे? मानसीला तुम्ही अनिकेतचा अपमान करत असता ना, त्याचा बदला मानसी मॅडम घेण्यासाठी ती मानसिक म्हणजे कागदाचा बोळा आहे, बोळा. कागदाचा बोळा पेटला तरी तो स्वतः विचतो. पण कागदाच्या बोळ्यानं जर जग पेटवायचं असेल तर तो बोळा नेमका कुठं टाकायचा, केव्हा टाकायचा, हे सगळं शांत डोक्याने प्लॅन करावं लागतं. हे सगळं त्या मानसीला नाही जमणार. धमक नाही त्या मानसीमध्ये. भडकली ती, मारली तिनं माझ्या कानाखाली. काय फरक पडला? आलीच ना दुसऱ्या दिवशी पुन्हा नोकरीला. त्या दिवशी मला कळलं त्या अनिकेत पेक्षा सुद्धा भडतोस मानसीला त्या नोकरीची जास्त गरज आहे. तिच्यात इतका दमच नाही की नोकरी सोडून जाईल, आणि चुकीच्या ठिकाणी दम दाखवण्याचं ती डेअरिंगच करणार नाही. परवडणारच नाही तिला. त्यामुळे मी कसाही वागलो ना तरी तेवढा पुरतं निखाऱ्यासारखं दुमसत राहील आणि विजून जाईल. हे पेटून उठणं आणि पेटवून देणं मानसीला नाही जमणार. उतरली सगळी.
स्वर्ग हा नवा वाटतो हवा, आस ही तुझी जणू उन्हात चांदवा. स्वर्ग हा न. अरे वा, गाणं वगैरे चाललंय, छान मूड दिसतोय. काहीच प्लॅन न करता दिवस किती छान जातो ना. आणि हो ना, त्यातच तर गंमत आहे ग. मला ना 5 स्टार मधल्या 5 कोर्स डिनर पेक्षा ही अशी येता जाता खाल्लेली पाणीपुरी जास्त आवडते. मनापासून सांगते. तू सोबत असलास की सगळ्या गोष्टीत गंमत वाटते. तू नसलास की सुख सुद्धा टोचत. आणि तू असलास की दुःखाशी पण पंगा घेता येतो. हो, छो पंगा. आजकाल तुला पंगा घ्यायला फारच आवडतंय. नाही, आज ऑफिसमध्ये समर सरांची पण पंगा घेतलास. आणि मनू, जरा मला सांग, तू आज मला असं का विचारलंस की जर समर सर तुझ्याशी वाईट वागले तर तू काय करशील? अरे, कुठल्याही मुलीला आपल्या नवऱ्याकडून किंवा बॉयफ्रेंड कडून हे ऐकायला आवडतच ना, की आपल्याला जर कोणी त्रास दिला तर तो काय उत्तर देईल म्हणून. बाकी काही नाही. नाही म्हणजे काही दिवसांपूर्वी सत्यजित पण मला विचारत होता की मनूला ऑफिसमध्ये काही त्रास नाहीये ना, सगळं ओके आहे ना. आणि आज तू मला हा प्रश्न विचारलास, त्यामुळे मनू नक्की ओके ना सगळं ऑफिसमध्ये? तुला काही त्रास वगैरे होत नाहीये ना? किंवा मी ऑफिस जॉईन करण्याच्या आधी तुला समर सरांनी काही त्रास वगैरे दिलाय का? म्हणजे काही झालंय का? काय काय ऍसेट्स आहेत तुमच्याकडे, पण आपला हा प्रोफेशनल आयुष्यातला प्रॉब्लेम आपण पर्सनल लेवलवर सोडवू शकतो. हे मानसी, ए मनू, अगं बोल ना. नाही रे, तसं काही असतं तर मी तुला आधी सांगितलं असतं ना.